माझ्या मागे टॉप आहे आणि थांबलो आपण फक्त मंदिर ओपन होण्यासाठी. मला वाटतं 6 वाजता होत आहे. आपण ना खाली थांबायला पाहिजे होतं थोडंसं अजून. फक्त हात दाखवू नका, एनर्जी दाखवा जी माझ्यामध्ये दिसते थोडीशी फक्त. तुमचा टायगर कुठं आहे? अरे टायगर पडला. टायगर बोलता 1 मिनिट भी नहीं हुआ. दमलाय का? नाही जिरली नाही. हा भाई तयार आहे. हा बोल. हिबो काय दिसतंय भाई. भाई ढग खाली आहे आणि आपण वरती. चलो मंडळी, 9:15 झाले आणि स्वप्नातून आल्यानंतर आता आपण जेवायला जातोय. आणि काय करणार आहे, जेवून येणार, थोडा वेळ रेस्ट करू आणि मग गिरनार चढायला आपण चालू करू. 12 ते 1च्या दरम्यान आहे. पण आत्ता आधी जेवायला जाऊया. सगळे लोक रेडी झालेत फक्त जेवणासाठी. मगाशी काय मागवलेलं आम्ही? शेवपुरी मागवली ना रे. शेवपुरी मागवली, खाल्ली. भूक नाही आहे पण आता काय रात्री उद्या सकाळीपर्यंत आपल्याला असंच थांबायचं. त्याच्यामुळे काहीतरी खाणं गरजेचं आहे. एक ठिकाणी हॉटेल बघून आलो, तिकडे जातो आणि मस्तपैकी मग गिरनार चढायला आपण चालू करू 1 वाजता. चला बाय. नमस्कार मंडळी, रेडी झालो आहेत आपण. रात्रीचे ना 1:15 झाला, 1:20 झालं आहे. पुढच्या 10 मिनटात आपण आहे ना इकडून निघूया. हॉटेलला आहे अजून. गिरनारसाठी आता आपल्याला चढायचं आहे. रात्री 1:20 झालेत. आपण 9 जण आत्ता गिरनार आपण सर करायला चाललो आहे दत्तगुरूंच्या दर्शनाला. तर चलो, रेडी वगैरे झालो आहे सगळे. जास्त काही झोपलो नाही आज, काही झोपच भेटली नाही. एक 15-20 मिनटं झोपलो असं फक्त. आणि आता निघलो आहे, पूर्ण फ्रेश वगैरे झालो आहे आता. आणि काय केलं माहिती आहे का, आमची जी रूम आहे ना ती आम्ही खाली करायचं डिसिजन घेतला आणि त्यांनी आम्ही चेकआउट करून त्यांना चावी वगैरे देऊ. आणि दुसरी जी रूम आहे आमची, जी 3 बेडवाली, त्या रूममध्ये आम्ही सामान वगैरे ठेवू, जेणेकरून त्यांना एक रूम आपल्याला प्रॉपर देता येईल उद्या 10च्या आधी. मंडळी निघालो तर आहे बाहेर. 1:40 झालेत, 1:45 झाले. आता इथून ना हार्डली मला वाटतं 3-3.5 किलोमीटर आहे. आता बघू चालत जायचं का इथून काहीतरी गाडी बघायची, भेटली तर पाहिजे. ठीक आहे रे, चला. आपल्याला आहे ना मंडळी टमटम भेटली आहे आणि हे गेट आहे, इथून आतमध्ये आपण आलो. आता इथून मला वाटतं एक गाडीने तर 5 ते 10 मिनटं असावं, कारण ते चालत आपल्याला पाऊण तास 1 तास दाखवत होतं. चलो, नारळ फोडतात मित्रांनो. पहिल्या पायरीवरतीच फोड ना, खाली फोड, खाली. हां, गणपती बाप्पा मोरया. चलो मित्रांनो, स्टार्ट झालं आहे. पायऱ्या स्टार्ट झाल्यात आणि किती वाजता आपण स्टार्ट केलं ना ते पण बघूया. डॉट 2 वाजता आपण स्टार्ट केलं आहे. बघूया, 5 वाजेपर्यंत गेलो तर 3, 4, 5, 3 तास. 6 वाजता गेलो तर 4 तास. आपल्याकडे सगळे फिट लोक आहेत. बघूया, 3-5 वाजता तरी पोचायला पाहिजे, आहे का नाही? म्हातारा कोण नाही, फक्त वैभव सगळ्यात म्हातारा. आमचे म्हातारे. आता बघूया, तो जर सगळ्यात पुढे गेला तर हा छोट्याचा काय मग उपयोग नाही. चलो, जय गिरनार. जय गिरनार. तिथे दत्तगुरूंचं मंदिर होतं मित्रांनो. आणि अशी बरीच मंदिरं आहेत, वरती जाता जाता तुम्हाला भेटणार आहे. आणि मी सांगितलं ना मग हे बघ, वाघ. मित्रांनो, दत्तगुरूंचेच म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या 3 रूपांचे स्वरूप म्हणजे दत्तगुरूंचे स्वरूप आहे. आणि इथे दत्तगुरूंनी तपश्चर्या केली होती आणि तिथल्याच सगळ्यात उंच शिखरांपैकी एका शिखरावरती दत्तगुरूंच्या पादुका देखील आहेत. आपण त्याही बघणार आहेत. पहिल्या 200 पायऱ्यांमध्येच आपल्याला दमायला झालं आहे भरपूर, पण ठीक आहे, कारण बऱ्याच वेळानंतर आपण ट्रिप केली ना, त्याच्यामुळे
हा थकवा थोडा जाणवणार पण बघू, थकवा जाणवला तरी श्रद्धा कायम असणार त्याच्यामुळे आपण पोचायचंच आहे. हे बघा वरती तुम्हाला ना थोडा लाईट दिसत असतील. तो पूर्ण डोंगर, मला वाटतं असे 2 डोंगर आहेत, इथून पुढे परत एक. मित्रांनो 2000 चढलो वाटतं पायऱ्या फक्त. हालत बेकार झाले. आणि आपल्या खाली हे बघा पूर्ण जुनागड सिटी दिसते आणि इथून या पायऱ्या. बेकार घामाघूम झालोय पूर्ण. कुठून स्टार्टिंग केली ती पण दिसत नाही आता. देवदत्त विनायक फक्त हात दाखवू नका, एनर्जी दाखवा जी माझ्यामध्ये दिसते थोडीशी फक्त. हा हे मात्र आहे. 1 तास झाला, 2500 पाहायला चढलो आपण. म्हणजे मला वाटतं आपल्याला 5 वाजणार 6 वाजणार. काय रेशो होतो आपला? 4 तास ना. 6 वाजता पोचू आपण. मित्रांनो हे काका आपल्याला भेटले आणि यांच्याकडे आपल्या महाराष्ट्रातल्या म्हणजे संपूर्ण भारतातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रा आहेत बघा. माहिती देणार. हे बघा जबरदस्त काका, सॅल्यूट आहे तुम्हाला. गुरुदेव दत्त. बघा आपल्या महाराजांची ख्याती कुठे कुठे पसरली आहे. मित्रांनो प्रत्येक 200 पायऱ्यांवरती आहे ना प्रत्येक देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. ही बघा देवीची मूर्ती आहे. 5000 पायऱ्या झाल्या आहेत मित्रांनो. कारण रोपवे दिसले तिथून रोपवे चालू आता आहे. अजून हाफ बाकी आहे. 5000 झाले ना रे. ठीक आहे रोपवे आहे इथे. रोपवे इथे आहे. आता किती आहे मग? तुमचा टायगर कुठं आहे? अरे टायगर पडला. टायगर बोलताय भाई, 1 मिनिट भी नहीं हुआ. दमलाय का? नाही जिरली नाही. हा भाई तयार आहे. हा बोल. मंडळी काहीतरी दिसतंय पुढे, आशेचा किरण. किती पायऱ्या चढलं माहीत नाही. मला वाटतं 6000 7000 किती झाल्या काय माहिती. फुल अंधार आहे फुल. यार मंडळी आलोय 200 मीटर बाकी आहे. आता बसा इथे 5 मिनिटं असं वाटतंय मला की आपण रिफ्रेश व्हावं. एकच नंबर यार. काय कव्हर केला आपण. वैभव काय नाही होणार. माझ्या मागे टॉप आहे आणि थांबलो आपण फक्त मंदिर ओपन होण्यासाठी. मला वाटतं 6 वाजता होत आहे. आपण ना खाली थांबायला पाहिजे होतं थोडंसं. अजून गर्दी काय एवढी नव्हती. ठीक आहे बसलो आता इथे मस्त शांत वाटते. 6 वाजेपर्यंत थांबायला लागेल. आता वाजले किती माहिती आहेत का? 5. आपण किती तासात आलो रे? 3 तास बरोबर आलो. 3 4 5 3 तासात आलो भाई साहेब. एकच नंबर. चलो आता फक्त वाट बघूया मंदिर ओपन व्हायचे. ते येताना वरती काय दिसत नव्हतं. आपण किती वरती आहे. टॉप 3 तासात सर करणं म्हणजे खरंच खायची गोष्ट नाही यार. अरे धुकाई बघा चाललंय आता मारा फटाफट एकदम. आता क्लिअर दिसतंय खाली. आपण वरती किती आलोय ना किती फुटावरती आणि काय सिच्युएशन मध्ये आलोय ना ते दिसतंय. वरती जबरदस्त थंडी होती इथे. चला खाली जाऊया पटापटी. ते लोक गेलेत. एकच दगड यार, एकच दगड आहे हा. तिथे लिहिलं कसं असेल? तिकडे माणूस गेला कसं? फोडला कसा असेल नाही. कुठं लिहिले ते कलर केला ते. अच्छा ते हा ते पण पण दगड पण तेवढ्या याच्यावरती झालेला आहे तो. हा
हे बघा खाली क्लिअर झालंय. पण बाई 10,000 पायऱ्या चढून काहीतरी असं सार्थक झाल्यासारखं वाटलंय ना आपल्याला. म्हणजे हे लोक जे आलेले ना मग असे बघितलं आपण बघ ते वरती ना गाभाऱ्याच्या आतमध्ये लोक नाही जात होते, म्हणजे चालू झालेलं नव्हतं तेव्हा. ते बाहेरनंच दर्शन घेऊन निघाले खाली लगेच फटाफट फटाफट. या बघ किती वर्षाचा आहे तिला. आणि गिरनार सर केलंय त्यांनी. मला वाटतं 60 पेक्षा जास्त असावे त्यांचं वय. कमाल आहे अजून. रात्री ते पापड असलेलं ना तर चक्कर येतं. उतरताना उतरायला वाटलं मजा रे. आता परत नाही जमत आहे चढायला. एक काकी भेटल्या आपल्याला रत्नागिरीच्या होत्या. म्हणजे त्यांना पायाचा प्रॉब्लेम होता. त्यांनी काहीतरी पायाला पट्टा लावलेला बघितला. तरी पण त्या इथं नाही म्हटलं तरी त्या 9,000 पायऱ्यापर्यंत आलेल्या आहेत. आणि आता विचार करतायत की जाऊ का नको तिकडे. म्हटलं जावा तुम्ही, इथपर्यंत आले. फक्त एवढंच आहे, मार्ग कठीण आहे. कठीण मार्गावरतीच चांगल्या गोष्टी असतात ना रे. हे ट्रेकर्स भाऊ आमचे. काय झालं नाही आहे ना, हरलो नाही बघ बघ. काय हरला नाही मग बसला कशाला. दमला रे दमला. जिमचा काय फायदा नाही. आमची देशी जिम बरी आहे. मग हे आमचे ट्रेकर्स हे दमले. हे दांडगे सगळ्यात मागे राहिले आणि म्हणे आम्ही ट्रेकर्स. कसले हे असे फोटोफोटी काढून. आता आलाय हा 2 वर्षाने आला असेल आमच्याबरोबर ट्रेकिंगला. हां हां हे बघा मंदिर आहे. गोरखनाथजी का अखंड ध्वनी जय गुरुदेव. हा बघा तो पॉईंट होता. तिथून दोन्ही साईडने दरी होती. आता पाणी जाण्यासाठी ठेवले. इकडून पण नाही दिसत. फेस थोडं ठीक आहे आणि इकडून पण नाही. पूर्ण धुकं आहे ना त्याच्यामुळे कालचं काहीच नाही दिसत आहे. वरती आपल्या सरळ आभाळ आणि आम्ही मध्ये आहे आणि खाली ढग आहेत. ढग म्हणण्यापेक्षाही धुकंच आहे ते, जे लागतंय आम्हाला एकदम. हा ना बघावं तेवढं नवल आहे. बघा ना कुठे कसं बांधलं आहे हे. इथे मूर्ती आहे बघा. इथे एक झाड आहे आणि त्याच्या बाजूने पूर्ण हा घेरा करून चौथरा बांधला आहे. यार अविश्वसनीय. आणि आमच्या प्रवीणला आल्या झोपा. प्रवीण काय वाटतं 10,000 पायऱ्या चढल्यानंतर आपल्या व्ह्युअर्सना काय सजेस्ट काय करणार तू. की चांगला वाटता, पण जरा वर चढताना काय वाटला नव्हता. उतरताना जरा वाटतं काय वाटलं नव्हतं वरती चढताना. आता खाली जाताना काय पाय दुखतात. एक्सपिरियन्स कसे चांगलं लोकांनी या. हे बघा जे मगाशी मंदिर होतं ना ते दिसत नव्हतं. इथे सगळं अंधार होता ना, कुठं काय समजणार होतं. आता दिसतंय बघा. जायचं आहे तरी नाही येत आहे. हे रोपवे आहे बघा. इथून रोपवे सेवा आहे. हे बघा तिकीट काउंटर तिकडे आहे. खाली जायला वगैरे नाही, आपल्याला उतरायचं असंच पायी पायी. चल बघ दत्त मंदिर आहे. हे मित्रांनो केवढी मुलगी आली आहे. काय बाबांनी आणलंय त्याच्यावर एकच नंबर. मंडळी सगळं उतरताना दाखवतो तुम्हाला, कारण ना चढताना अंधार होता ना पूर्ण. हे गौमुखी गंगा. सोडलेलं पाणी आहे. हे तर पूर्ण खाली आहे गुंड. हिबो काय दिसतंय बाई. भाई ढग खाली आहे आणि आपण वरती. काय दिसतंय अरे. हे बघा रोपवे. हे बघ रोपवे सरळ येते वरती. हे बघा
हा 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 काय वाटतंय यार? स्वर्ग आहे हे. हे बघ काय दिसतंय ते, हे बघ. सही आहे. हे जर वरतून बघायला भेटलं असतं ना तर एकदम आपण वरती असलो असतो आणि ढग खाली असले असते. धुकं जास्त होतं ना, एक अर्धा तास थांबतो ना तर बरोबर झालं असतं. आपण लवकर निघालो ना, जाऊ देत, लवकर निघायचं पण आहे ना म्हणून. काय जबरदस्त आहे. समोर मंदिर आहे, त्याच्या खाली एकदम पूर्ण ढग. आता मंदिर ते खूप लांब दिसत असेल तुम्हाला, पण जबरदस्त आहे. जसं त्र्यंबकेश्वर आहे ना आपल्या नाशिकमध्ये, सेम तसं आहे. आणि ह्या बाजूला एक मंदिर आहे, जबरदस्त आहे. गुजरात वाले एवढे भारी करतील वाटलं नव्हतं. पण आहे. हा 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 हा, हे बघा मस्त. हे बघा इथून हे एक आहे, हे एक छोटं मंदिर. आणि हे आहे ना एकमेकांना अटॅच्ड आहेत मंदिर. आता हे कुठली मंदिर आहेत माहिती नाही, पण हे एकमेकांना अटॅच आहेत. 1 2 3 आणि त्याच्या मागे 1 4. मंदिर बंद आहे का? बंद आहे नाही, बंद आहे. हे पण आहे बघा, इथे पण मंदिर आहे ना, हे काम चालू आहे. हा 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 हा, एक नंबर. आता धुका गेलाय, आता धुकं पूर्ण गेलंय, पूर्ण सिटी दिसायला लागली इथून. एक सजेशन करतो की जास्त थंडीतून आलात ना तर तुम्हाला स्वेटर वगैरे काहीतरी घेऊन यायलाच लागेल, कारण ना वरती बेकार आहे थंडी. म्हणजे आम्हाला आत्ता जूनमध्ये मे महिन्याच्या कंडिशनसारखी थंडी लागत होती, बेकारमध्ये. सोसवत नव्हती. म्हणजे त्याचं कारण एकच होतं की आम्ही थांबलो ना तिथे बराच वेळ. ते थांबतो नाही ना तर चालता चालता ते थंडी जरा पण नाही जाणवत. आणि दुसरं काय, रात्री चढायला झालो जरा. सकाळी आम्ही केलेलं म्हणजे विचार केलेला असा, पण नाही कधीच नका. रात्रीचं चढा, रात्रीवर या, सकाळी 10च्या आतमध्ये खाली जा, बेस्ट टाईम आहे. मंडळी माझ्या मागे बघा, हे हा एक डोंगर, त्याच्यानंतर अजून एक डोंगर, त्याच्यानंतर अजून एक डोंगर, असे चढलो. भरपूर वेळ लागला, मजा आली. तर व्हिडिओ संपवतो इथेच. तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आता इकडून आम्ही ट्रेन पकडू दुपारी आणि मुंबईसाठी निघणार. तर चलो, थँक्यू.